नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लवकरच जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा जुलै महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती कोणत्या तारखेला येईल याची माहिती देणार आहे. त्याचसोबत हा जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या लाडके बहिणींना मिळणार याची सुद्धा माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. चला तर मग बघूया की हा जुलै महिन्याचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी केला जमा होऊ शकतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिना सुरू होऊन 12 दिवस उलटले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची तारीख काय असणार याकडे राज्यातील कोट्यावधी पात्र लाडक्या बहिणींचे डोळे हे लागलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचे 12 ते 14 दिवस आता उलटलेले आहेत, तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नाही. त्यामुळेच लाडक्या बहिणींचे डोळे हे आता जुलै महिन्याच्या हप्त्याकडे लागलेले आहेत. त्यांना जुलै महिन्याची आशा आता लागलेली आहे. तर महिला व बालविकास मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत तारीख ही जाहीर करण्यात आलेली नसली तरी माध्यमावरून मिळत असलेल्या माहितीनुसार पुढील 8 दिवसात म्हणजेच 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रबळ शक्यता आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, माध्यमांनी दिलेल्या माहितीवरून पुढील 8 दिवसात म्हणजेच 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात हा जुलै महिन्याचा हप्ता कधीही जमा होऊ शकतो. तर पुढे बघा, ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनासह विविध सण उत्सव असल्याने राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे हे वर्ग करण्याचे नियोजन सुरू आहे. यापूर्वीही 15 तारखेच्या सुमारास हप्ता जमा करण्यात आला होता. त्यानुसार यंदाही 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान राज्यातील सुमारे 1,66,00,000 पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या महिन्यात 15 जुलैला तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा मिळालेला होता. त्याच माहितीच्या आधारे आणि माध्यमांच्या माहितीच्या आधारे तुमचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दरम्यान पात्र 1,66,00,000 महिलांच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकतो. तर लाडक्या बहिणींनी आपलं बँक अकाउंट चेक करणं आवश्यक आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा तुमच्या चालू मोबाईल नंबरवरती येत असतो. तो SMS सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर काही तांत्रिक कारणामुळे 18 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याचा हप्ता हा जमा होऊ शकला नाही तर रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्र 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. बघा लाडक्या बहिणींनो, जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान जर जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा झाले नाही तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं एक मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामध्ये तुमचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्रित म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित तुमच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात, अशी माहिती माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. तर बघा, 2024 मध्येही सरकारनं रक्षाबंधनाला 2 महिन्याचे हप्ते एकत्रित करून 3,000 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले होते. बघा लाडक्या बहिणींनो, 2024 साली लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती सरकारनं 3,000 रुपये म्हणजेच 2 महिन्याचे एकत्रित पैसे 3,000 2 हप्ते मिळून एकत्रित 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक सणाचे गिफ्ट म्हणून पाठवलेले होते. त्यामुळे वेळेवर पैसे न आल्यास यंदाही एकत्र 2 हप्ते म्हणजेच एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तर लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना 20 ऑगस्टच्या अगोदर जर जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर त्या लाडक्या बहिणींना 20 ऑगस्टच्या नंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकूण 3,000 रुपये हे जमा केले जाऊ शकतात, अशी बातमी माध्यमांकडून आपल्याकडे आलेली आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत तसेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत माहिती दिलेली आहे. अशाच नवनवीन लाडकी बहीण अपडेट विषयी माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. धन्यवाद.